नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गाजर आणि मुळीचे झटपट लोणचे. हे लोणचे बनवायला अगदी सोपे आहे आणि फार वेळही लागत नाही. यासाठी गाजर, मुळी, मिरच्या, लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. काही मिरच्या मी तिखट घेतल्या बारीक आणि काही जाड मिरच्या घेतल्या ज्या फिक्क्या असतात आणि 2 लिंब घेतले. स्वच्छ पुसून घ्या. या गाजर आणि मुळीचे साल काढून घ्यायचे आणि उभे उभे चिरून घ्यायचे आणि मिरच्या पण उभ्या चिरायच्या. हे सगळे जिन्नस फॅनच्या हवेत किंवा उन्हात 15 ते 20 मिनटं ठेवा. लसण आणि अद्रक पण उभा उभा चिरून घेतला, तो पण यामध्ये घालून घेऊ. यामध्ये 3 चमचे मीठ घालायचे. मीठ आपल्या लोणच्याला प्रिझर्व करते. 1 टेबलस्पून तिखट, 1 चमचा हळद मिक्स करायचे. मुळा पचण्यासाठी खूप चांगला असतो आणि गॅस अपचन कमी करतो. यामध्ये आता आपण 2 लिंबाचा रस पिळून घालायचा. गाजर डोळ्यासाठी फायदेशीर असून शरीराला नैसर्गिक ताकद देते. लिंबाच्या रसामुळे लोणचं टिकतं आणि चवही छान येते. यासाठी एक घरगुती मसाला बनवू. पॅनमध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा सोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा मेथी, 1 चमचा धने मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आणि थंड करून घ्या. मिक्सरमध्ये याची बारीक पूड करून घेऊ. याच पॅनमध्ये आपण लोणच्यासाठी तेल गरम करायला ठेवू. 2 पळी शेंगदाण्याचे तेल घेतले. तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आणि गरम करून थंड करा. आता हे तेल थोडे थंड होऊ देऊ. तोपर्यंत यामध्ये हा मसाला जो आपण म्हटला होता तो 2 चमचे मसाला घालून घेऊ आणि मिक्स करू. अद्रक आणि लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. घरगुती भाजलेला मसाला असल्यामुळे लोणचं हलकं आणि रुचकर होतं. तेल थंड झालं का थोडं आपण बघू. जास्त एकदम थंड करून नका घेऊ. थोडं थंड झाल्यावर यामध्ये 1 चमचा कलौंजी आणि 1 चमचा हिंग घालायचे. कडकडीत गरम तेलामध्ये कलौंजी आणि हिंग जळू शकते, म्हणून थोडं थंड झाल्यावर घाला. आणि आता हे तेल आपण एकदम गार करून घ्यायचे. गरम तेल जर लोणच्यावर घातले तर लोणचं खराब होऊ शकते. हे तेल आता गार झाल्यानंतर लोणच्यावर घालून घेऊ. सगळे जिन्नस मिक्स करा. आपले गाजर मुळीचे लोणचे तयार आहे. हे लोणचे झटपट होते. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत. फ्रीजमध्ये 15 दिवस आणि बाहेर 8 दिवस सहज टिकते. हे लोणचे भरण्यासाठी 1 बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून त्या बरणीमध्ये खाली थोडंसं मीठ घालायचं आणि आता यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.